लसीची कमतरता राज्याला नाही संपूर्ण देशाला जाणवतीये। कारण भारत सरकारने जेवढी लस तयार होती त्या लसीवर भारत सरकारचं कंट्रोल आहे। जेवढे ऑक्सिजनचे प्लांट आहेत त्याच्याही मध्ये भारत सरकारचं त्याच्यावर कंट्रोल आलं आहे। आणि रेमडेसिवीरचे इंजेक्शन त्या पण वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चरवाल्यांशी आम्ही बोललो, उत्पादकांशी बोललो, ते पण म्हणाले की पूर्वी आम्हाला तसं सरकारला देता येत होतं, परंतु आता भारत सरकार सांगेल तशा पद्धतीनं कोटा आम्हाला वेगवेगळ्या राज्यांना द्यावा लागतो। त्याकरता आम्ही भारत सरकारशी बोलतोय की बाबा सगळ्यात जास्त सध्या महाराष्ट्रामध्ये पॉझिटिव्हचं प्रमाण पाहायला मिळतं, कोरोना पॉझिटिव्हचं, आणि त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला जास्तीचा ऑक्सिजनचा कोटा, जास्तीचा रेमडेसिवीरचा कोटा आणि जास्तीचा वॅक्सिनचा कोटा दिला पाहिजे। आम्ही एक चर्चा उद्या ही पण करणार आहे की ग्लोबल टेंडर देखील आम्ही काढण्याचा प्रयत्न करतोय, की अर्थात ते प्रयत्न करत असताना मध्ये काही सन्माननीयांनी माझं स्टेटमेंट आल्यानंतर केंद्र सरकारची परवानगी असल्याशिवाय हे कसं काढतात। उद्याच्याला बाहेरनं जर वॅक्सिन आणायचं म्हटलं, तेवढा पुरवठा जर आपल्या देशामध्ये वॅक्सिन उत्पादन करणारी सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत म्हणून जी कंपनी आहे हे जर करत नसले तर शेवटी देशाच्या प्रमुखांना सांगितलं किंवा तिथं निर्णय घेणाऱ्यांना सांगितलं की बाबा हे वॅक्सिन लोकांच्या योग्यतेचं आहे आणि त्याला परवानगी द्या, तर ते परवानगी नाकारतील असं मला वाटत नाही। त्याच्यामुळं वॅक्सिनच्याही बद्दल आणि रेमडेसिवीरच्याही संदर्भामध्ये आपल्याकडे जे उत्पादन करणारे 8-10 कंपन्या आहेत त्याचं पण आज रेमडेसिवीर आपल्याला पुरेसं पडत नाही, आणि म्हणून ते बाहेरनं ग्लोबल टेंडर काढून आणण्याच्याबद्दलचा सूतोवाच मी केला। आता ह्याच्याबद्दल मी मागेही सांगितलेलं आहे की ही कमिटी निर्णय घेत असताना आम्ही त्याच्यामध्ये मुख्य सचिव, नंतर अतिरिक्त मुख्य सचिव वित्त, त्याच्यानंतर सार्वजनिक आरोग्याचे सचिव, वैद्यकीय शिक्षणचे सचिव, इंडस्ट्रीचे सचिव, अशी 5-6 लोकांची कमिटी करून उद्या पण आम्ही ह्याबद्दलचे जे निर्णय घेऊ त्याच्यामध्ये क्लिअर सांगून टाकू की ह्याच्यामध्ये वेळ घालवण्याचं कारण नाही, ह्या प्रकारे पुढची कारवाई त्या ठिकाणी केली जाईल। अजितदादा, काही लोकप्रतिनिधी हे स्वतःच रेमडेसिवीर इंजेक्शन वाटतायत। हे तुम्ही जर बघितलं औरंगाबाद उच्च म्हणजे मुंबई हायकोर्टाने त्याच्यामध्ये त्यांनी ते सगळं जमा करायला सांगितलेलं आहे। असं करता येत नाही। तुम्ही जरी लोकप्रतिनिधी असला तरी तुमच्या ओळखीने किंवा काय ते खरोखरीच कुठल्या कंपनीचं आहे, ते लोकांना द्यायला योग्यतेचं आहे का, त्याची तपासणी झालेली आहे का, त्याला मान्यता आहे का, ह्या सगळ्या गोष्टी तपासून दिल्या जातात। आता मधल्या काळामध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या पण ओळखी होत्या। पवारसाहेब पण ते जरी त्यांना कुणी उपलब्ध करून दिलं तर ते सांगायचे पुण्याचं द्यायचं जिल्हाधिकाऱ्यांना द्या, सातारला पाठवायचं जिल्हाधिकाऱ्यांना द्या, मुंबईत पाठवायचं चहलकडे द्या किंवा चीफ सेक्रेटरीकडे द्या। शेवटी जी यंत्रणा प्रशासना राबवते त्यांना दिलं पाहिजे आणि मग ते त्याची विभागणी करायची। आता ह्यांचे फोटो बिटो विमानात बसलेले ते सगळे बॉक्सेस वगैरे सगळं काही मी पाहिलं, परंतु माझं म्हणणं आहे की फार त्याचा कुणी अतिरेक पण करू नये, आणि करताना विरोधक असू द्यात, सत्ताधारी असू द्यात, प्रत्येकाने नियमांचं तंतोतंत पालन करून आणि ते माणसांच्या योग्यतेचं आहे का नाही ह्याची शहानिशा करूनच पुढचे निर्णय घेतलेले जास्त बरं। मी उदाहरणं फक्त सुजय विखेंचं दिलं का, तर त्यांच्या व्हिडिओ व्हायरल झाला आणि औरंगाबाद कोर्टाने तिथं हायकोर्टाने त्याच्याबद्दलचं मत व्यक्त केलं, म्हणून मी फक्त त्यांना म्हणत नाही, सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी असो किंवा विरोधी पक्षाचे असो, कुणीही असो, कारण हे एक वेगळं महामारीचं संकट आहे। अशा वेळेस प्रत्येकाने समंजस भूमिका घेतलेली जास्त चांगली। लसीसाठी आपल्याला खर्च येणार आहे, तर सध्या का उद्या त्याच्याबद्दलचा निर्णय राज्य सरकार घेईल। राज्य सरकार आज आपल्या राज्यातल्या जनतेला, एकतर हे सगळं देशातल्या जनतेला लसीकरण करून देण्याचं काम भारत सरकारने करायला पाहिजे, परंतु भारत सरकारची नक्की भूमिका काय सध्या तरी दिसती 45 पासून पुढं सगळ्यांना
म्हणजे 1 ते 44 तरी काय करणार आहेत ह्याच्याबद्दल पण आम्ही पाठपुरावा करतोय. पण उद्याच्याला जर ती वेळच त्यांनी तशी आणली तर राज्य सरकार कुठंही त्याच्यामध्ये मागं पडणार नाही. दादा, तुम्ही असं म्हणाल की फाईल सही करून तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे दिली, पण तुमचं व्यक्तिशः मत काय? कारण काय आहे, अहो, व्यक्तिशा मत आज जाहीर करण्यापेक्षा 24 तासच थांबा ना. काय होतं, आता मी काही मत व्यक्त केलं आणि उद्याच्याला आणखीन तिथं सगळ्यांच्या मध्ये चर्चा करून काही वेगळं पुढं प्रस्ताव आला की पुन्हा ब्रेकिंग न्यूज. अजित पवारांचं मत हे होतं पण कॅबिनेटनी ते केलं. कशा करता पाहिजे? आम्हाला तसलं न करता लोकांचे हिताचे प्रश्न व्यक्त केली नाही त्या प्रत्येकाला आपलं आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण माझं स्पष्ट मत आहे, ज्याच्यातून सरकारवर आर्थिक भार पडतो त्याबद्दलचा निर्णय महाविकास आघाडीचे प्रमुख म्हणून फक्त मुख्यमंत्रीच घेऊ शकतात. बाकीच्यांनी त्याच्यामध्ये थोडीसं समंजस भूमिका घेतली पाहिजे. आर्थिक भार पडणाऱ्याबद्दलचं वक्तव्य इतरांनी टाळलेलं जास्त चांगलं. दादा, सुजय विखे पाटील बद्दल आपण एक समंजस भूमिका घेतली, राजकारण होऊ नये आणि इतरांना देखील केलं, परंतु महाविकास आघाडीतल्या नेत्यांबद्दल राजकारण सुरू असल्याचं एक आपल्याला पाहायला मिळतं. मी सांगितलं ना, सीबीआयचा छापा पडला. त्याच्या संदर्भामध्ये पाठीमागच्या काळात तुम्हाला आठवत असेल की आपल्या मुंबई हायकोर्टाने ती केस CBI-कडे त्या ठिकाणी दिलेली होती. CBI चौकशी करत होती. ज्यावेळेस अशा प्रकारच्या कुठली यंत्रणा चौकशी करत असतील तर त्यांनी अतिशय निपक्ष पद्धतीनं त्या चौकशा केल्या पाहिजेत. राजकीय अँगलनी त्याच्यामध्ये बघता कामा नये. आणि त्या संदर्भामध्ये माझं स्वतःचं अनिल देशमुखांशी बोलणं झालं नाही, परंतु हे सगळं आता ते सांगताना असं सांगतायत की आम्हाला हायकोर्टाचे आदेश होते आणि म्हणून त्याच्यामध्ये चौकशी केली. वास्तविक हायकोर्टाने आदेश काय दिलेले होते हे पण नीटपणे त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. आणि सध्या ही हायकोर्टामध्ये मॅटर असल्यामुळं ज्यावेळेस एखादी केस न्यायालयाच्या पुढं असते, न्यायप्रविष्ट बाब असते, त्यावेळेस आमच्यासारख्यांनी पण त्याच्यात फार काही वक्तव्य करणं उचित नाही. पवार साहेबांची तब्येत चांगली आहे. प्रकरणामध्ये आपल्याला काही बोलायचं आहे का? कारण दुसऱ्या न्यायालय विधानभवनाच्या प्रांगणातून आता निघतायत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि लसीकरणावर आता बोलणं टाळावं असं त्यांनी म्हटलंय. आणि उद्या कॅबिनेट बैठक होईल आणि त्यानंतर राज्यातल्या लसीकरणाबद्दल मुख्यमंत्रीच याबद्दलचा निर्णय घेतील असं देखील त्यांनी आता स्पष्ट केलेलं आहे. त्याचबरोबर सुजय विखेंनी दिल्लीमध्ये जाऊन रेमडेसिवीरचा साठा आणलेला होता याविषयी देखील त्यांनी आता भाष्य केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने ही कारवाई, म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांनी ही साठा आणलेला होता त्याबद्दल देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे. परस्पर रेमडेसिवीर आणण्याची खासदार सुजय विखेंची कृती चुकीची आहे असं देखील काही वेळापूर्वी जयंत पाटील यांनी एका ठिकाणी मत व्यक्त केलेलं होतं. याच दरम्यान राज्यातली कोरोना स्थिती काय आहे, लसीकरणाविषयीचे अपडेट्स देखील आता आपल्याला अजितदादांनी दिले. त्यांनी असं म्हटलंय की आता काही बोलण्यापेक्षा उद्या जी मीटिंग होईल त्याच्यामध्ये या सगळ्याचा निर्णय होईल असं देखील आता अजित पवारांनी स्पष्ट केलेलं आहे. शरद पवारांची प्रकृती देखील व्यवस्थित असल्याचं त्यांनी आता म्हटलंय. यानंतर आपण थेट जातोय आरोग्यमंत्री राजेश टोपे संवाद साधतायत. इक्विपमेंट, दुसरं PSA प्लांट, ज्याचा मी उल्लेख करतोय ते PSA प्लांट हे सुद्धा मोठ्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणावरून मागत आहोत. त्यामुळे जवळजवळ आपल्याला जर अगदी स्पेसिफिक सांगायचं म्हटलं तर 132 PSA प्लांट आपण ग्लोबल टेंडरमधून मागत आहोत. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर 40,000 आपण ग्लोबल टेंडरमध्ये मागत आहोत. 27 ऑक्सिजन ISO प्लांट टँक ज्याला म्हणू आपण, की जे स्टोरेजसाठी, फक्त स्टोरेजसाठी असतील. डिव्हिजनल हेडक्वार्टरला जरी आपण ठेवले तरी सुद्धा त्याचा खूप मोठा उपयोग एक बफर स्टॉक करण्याच्या दृष्टिकोनातून ते आपण मागवत आहोत. 25,000 मेट्रिक टन ऑक्सिजन, लिक्विड ऑक्सिजन, ते सुद्धा आपण त्या ठिकाणी मागणी करत आहोत. आणि रेमडेसिवीरचं इंजेक्शन्स हे 10 लाख नग म्हणजे 10 लाख वाईल्स आपण त्या ठिकाणी मागवत आहोत. तर अशा पद्धतीनं ह्या ग्लोबल टेंडर इश्यू झालेलं आहे. आपण त्याचा 3 दिवसाचा कालावधी दिलेला आहे. त्या अनुषंगाने लवकर कसे निर्णय होता येईल या बाबतीत ही एम्पॉवर्ड कमिटी जी आहे त्यांना पूर्ण अधिकार दिलेले आहेत. टेंडर्समधल्या काही अटी शर्ती रिलॅक्सेशन करून आपण लवकर निर्णय हे घ्यावेत, अशा स्वरूपाचा हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे.
याला आपण टेंडर पण म्हणू शकतो किंवा याला आपण एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट सुद्धा म्हणू शकतो की आम्हाला हे पाहिजे, तुम्ही आम्हाला कोट करा काय तुम्हाला तुमचे रेट्स असतील तर त्याला आपण एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट EOI हा जो आहे तो आम्ही इश्यू करण्यात आलेला आहे, हेही मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे. रेमडेसिवीरच्या हद्दीपर्यंत मला एक सांगायचं आहे की रेमडेसिवीर केंद्र सरकारने जे 2,59,60,000 जे काही आपल्याला राज्याला कोटा दिला होता त्यामध्ये वाढ करून 4,37,000 एवढा जो कोटा दिलेला आहे, त्यामुळे थोडा रिलीफ मिळालेला आहे. मी म्हणणार नाही पूर्ण रिलीफ मिळाला आहे, कारण दररोजचं आपली मागणी वाढत असलेल्या संख्येच्या दृष्टिकोनातून 60,000 आहे, पण आपल्याला ते 26,000वरून आता कुठेतरी आपण 40,000च्या दरम्यान आलेलो आहे. रिलीफ नक्की मिळाला आहे, परंतु पूर्ण आपल्याला समाधान प्रत्येक रेमडेसिवीर वापरच्या गरज असणाऱ्या पेशंटला सगळ्यांना 100% समाधान करताच येईल असं नाही. पण याचा अर्थ हाही आहे की रेमडेसिवीरचा सुद्धा वापर अत्यंत ज्युडिशियसली करणं गरजेचं आहे. गरजेचे असतील त्याच लोकांना रेमडेसिवीर द्यावं. अननेसेसरी रेमडेसिवीर देण्याचे परिणाम सुद्धा पोस्ट कोविड खूप भयानक असतात, याचंही पेपर्स अनेक उदाहरणांवरून त्या ठिकाणी लक्षात आलेले आहे. त्यामुळं एक आहे की त्याचा वापर फार ज्युडिशियसली होण्याची गरज आहे, एवढं मी या निमित्ताने सांगितलं. आणि महत्त्वाचा मुद्दा आहे तो वॅक्सिनेशनचा. तर वॅक्सिनेशनच्या संदर्भात मी जसं सांगितलं की 1.5 कोटी वॅक्सिनेशन आपण आता केले आणि जवळजवळ 5,34,722 काल आपण वॅक्सिनेशन केले. हे दोन्ही आकडे फार महत्त्वाचे आहेत. आणि आता मला एवढंच सांगायचं आहे की 1 मेची वाट सगळेजण पाहत आहेत. 1 मेची वाट पाहत आहेत, ज्यामध्ये 18 वर्षाच्या तरुण मुलांपासून तर 44 वर्षाच्या लोकांपर्यंतचं वॅक्सिनेशन स्टेटची जबाबदारी म्हणून राज्य शासनाने सांगितली. आपण ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार आहोत. आपलं कॅबिनेटला त्याची नोट सुद्धा आमच्या विभागाच्या वतीनं तयार करून आम्ही पाठवलेली आहे. कॅबिनेट आज होईल, उद्या होईल, त्यावेळेस त्यामध्ये चर्चा होऊन योग्य तो निर्णय निश्चित प्रकारे त्या संदर्भातला होईल. यात आम्ही नक्कीच म्हणतो आहोत की आपल्या सगळ्या जवळजवळ 5,71,00,000 लोक हे 18 ते 44 वयोगटातले आहेत. आणि या वयोगटातल्या लोकांना जर आपल्याला 2 वॅक्सिनचे डोसेस द्यायचे असतील तर आपल्याला 12 कोटीच्या दरम्यान वॅक्सिन्स लागणार आहेत, डोसेस लागणार आहेत. आणि त्यामुळं त्याचा खर्च जवळजवळ 7,500 कोटीच्या वर जाईल. प्रश्न एवढाच आहे की आता आपल्याला सगळ्यांना फ्री द्यायचं का आपल्याला इकॉनॉमिकली वीकर सेक्शन किंवा आर्थिक दुर्बल घटकांना फ्री द्यायचं? या सगळ्या संदर्भातला जो निर्णय आहे तो आता कॅबिनेटमध्ये घेतला जाईल. आमच्या विभागाच्या वतीनं आम्ही नोट पुटअप केलेली आहे, वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. फ्री दिलं तर असा खर्च होईल, कमी दिलं तर असं होईल, वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. कॅबिनेटमध्ये सविस्तर चर्चा होऊन कॅबिनेटमधला निर्णय अंतिम माननीय मुख्यमंत्री त्याबाबतचा जाहीर करतील. तर या सगळ्या गोष्टी जरी काही असल्या तरी सुद्धा अवेलेबिलिटी हा सगळ्यात मोठा चॅलेंजिंग विषय आहे. जरी प्रत्येक राज्य तयार असेल, विकत घ्यायलाही तयार असेल, पैसे खर्च करायलाही तयार असेल, तरी सुद्धा अवेलेबिलिटी हा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे. आणि म्हणून माझ्यासारख्याला प्रश्नचिन्ह आहे की आम्ही खरेदी करायला तयार आहेत, परंतु आज अनेक लोक, आता डॉक्टर व्यास यांचं जे आमचे प्रधान सचिव आहेत आरोग्य विभागाचे, त्यांनी पत्र लिहिले, सिरमला पत्र लिहिले कोविशिल्डसाठी, भारत बायोटेकला पत्र लिहिले कोवॅक्सिनसाठी, परंतु त्या पत्रांचे कुठले रिप्लाय अजून आलेले नाही. 2 दिवस झाले. आणि त्यामुळं आम्ही वाट बघतोय की त्यांना आम्ही स्पष्ट सांगितलं की आम्हाला 12 कोटी डोसेस पाहिजे, तुम्ही हे देणार का, तुमचा शेड्यूल कसा असेल, तुम्ही किती रुपयात देणार आणि त्या पद्धतीने आम्ही कसं पेमेंट करायचं, ह्या सगळ्या गोष्टींचं पत्र मी तुम्हाला आजही म्हटलं तरी प्रेसला आता दाखवू शकतो की त्या पद्धतीनं ते सगळं त्या ठिकाणी पत्र आपण दिलेलं आहे. त्यामुळे ह्या पत्राचं मागणीचा अर्थच एवढा आहे की या पत्राच्या माध्यमातून आपण अतिशय कटिबद्ध आहोत वॅक्सिनेशनसाठी, हे मला या निमित्ताने सांगायचं आहे. त्यामुळे दोन्ही महत्त्वाच्या देशाच्या कंपनीजला आपण पत्र लिहिले की आम्हाला 12 कोटी वॅक्सिन्सचे डोसेस पाहिजेत, त्याचा शेड्यूल तुम्ही आम्हाला सांगा, त्या पद्धतीनं त्याचे रेट सांगा आणि आम्ही त्या पद्धतीनं खरेदी करूया. पण हे करत असताना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून ही अपेक्षा सुद्धा रास्त आहे की ज्या काही 400, 600 असे किंवा 800 रुपये, म्हणजे कोवॅक्सिननी जवळजवळ 800 रुपये कोट केलेले आहेत. त्यामुळे मला वाटतं की त्याच्यामध्ये आता आपल्याला रेट्स जे आहेत ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने इंटरव्हीन करून जरा स्टेटच्या एक्सचेकरला म्हणजे खर्च करण्याला थोडा जर मदत झाली, कमी झाला तर त्यासाठी जरूर मदत करावी अशी अपेक्षा तर निश्चित प्रकारे डे 1 पासून आम्ही करतो आहोत.
आणि त्यामुळे ती एक आशा आपण जरूर ठेवूया आणि त्या दृष्टिकोनातून वॅक्सिनेशनच्या प्राईस फिक्सिंगच्या संदर्भाने काही विषय व्हावा. दुसरं एक नक्कीच आहे की अवेलेबिलिटी हा चॅलेंज आहे, प्राईसच्या संदर्भात मी बोललेलो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्या संदर्भाने जर म्हटलं तर 1 मेला आता जर वॅक्सिन्स उपलब्धच नसतील तर मग कसं द्यायचं हा प्रश्न सगळ्या राज्यांपुढे येणार. आणि त्यामुळं जसं आता कोविशिल्ड आम्हाला सांगितलं टाकलेलं आहे की 20 मेच्या नंतरच बोलावं, कारण त्यांचं जेवढे काही उत्पादन क्षमता आहे त्याची ते सगळे तिकडं देत आहेत किंवा ते आम्हाला देऊ शकणार नाहीत आज, असं तरी आपल्याला त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळं मला वाटतं या सगळ्या झालेल्या बाबींच्या अनुषंगाने म्हणजे मला सांगायला मनातून आनंद आहे की आजच्या या क्षणाला, कारण आम्ही दररोजचं मॉनिटर करतो की वॅक्सिन किती झालं, तर या क्षणाला वॅक्सिन्स आम्ही जे काही दिलेले आहे ते 1,50,02,401 हे अगदी रिअल टाईम डेटा ज्याला म्हणू आपण, म्हणजे 1.5 कोटी क्रॉस झाल्याचं एक समाधान मी या निमित्ताने निश्चित प्रकारे व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आमच्या हेल्थ कर्मचारी आणि सर्व लोकांना आणि जनतेला सुद्धा आभार मानेल. मला एवढंच सांगायचं की वॅक्सिनेशन हा आपल्याला सध्याच्या वाढत असलेल्या संख्येच्या संदर्भाने सगळ्यात रामबाण उपाय आहे. जे देश आज कोरोनापासून मुक्त झालेत किंवा आता कोरोनापासून भयमुक्त झालेत मी म्हणेल, मग इस्रायल असेल, UK असेल, ज्यामध्ये आता तुम्हाला हार्डली डेथ रेट आहेत, हार्डली काही आहेत आणि पॉझिटिव्ह पण नाही आहेत. त्याचं कारण एकच आहे की त्यांनी मोठ्या पद्धतीनं वॅक्सिनेशन कंप्लीट केलं. आज US मध्ये सुद्धा 60% वर लोकांना वॅक्सिनेशन केलंय, त्याचबरोबर UK मध्ये झालंय, इस्रायलनी 100% केलंय. आणि म्हणून या सगळ्यांचा आपण नक्कीच केस स्टडी जर बघितलं तर आपणही वॅक्सिनेशनवर भर देणं काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने आम्ही करतोय. इम्पोर्ट करण्याच्या संदर्भात सुद्धा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे झालेली जी काही VC आहे त्याच्यामध्ये इम्पोर्ट करायला राज्य शासनाला अधिकार देण्यात आलेले आहेत. आणि म्हणून आम्ही जो काही पॉलिसी डिसिजन कॅबिनेटमध्ये होईल त्यानंतर इम्पोर्ट करून त्यांच्याशी निगोशिएट करून सुद्धा कशा पद्धतीनं काही रेट्स ठरवता येतील याही बाबतीत आम्ही निश्चित प्रकारे प्रयत्नशील आहोत. आणि म्हणून आता जे काही वॅक्सिन्स येत आहेत, एक नक्कीच आहे की 45च्या पुढचं जे वॅक्सिनेशन आहे ते या क्षणाला पाहिजे त्या गतीनं अजूनही सुरू नाही आहे. जरूर आम्ही 5-5.5 लाख काल केलं असेल, परंतु आज आमच्याजवळ किती उपलब्ध आहेत? 8 लाख आहेत की जे आमच्यासाठी 2 दिवस किंवा 1 दिवसाचा 2 दिवसाचा स्टॉक आहे. आणि त्यामुळे स्टॉक कमी असला की मग बऱ्याचदा अनेक वॅक्सिन सेंटर्सवर वॅक्सिन्स उपलब्ध नसतात. हा सगळ्यात त्यातला महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळं जरा आणखीन वॅक्सिन्स वाढवून द्यावं एवढंच करून आपल्या राज्य शासनाला मोटिवेट करण्याचं काम आणि सगळ्या हेल्थ डिपार्टमेंटला मोटिवेट करण्याचं काम केंद्र शासनाच्या जरा वाढीव वॅक्सिनेशनच्या पुरवठ्याने करावं एवढीच माझी केंद्राला नम्रतेची हात जोडून विनंती. गर्दी होऊ शकते एक मेला मोठी गर्दी होऊ शकते, लोकांची झुंबड होऊ शकते लसीकरणासाठी. त्यासाठी आपण खबरदारी काय घेणार, कारण आपण पाऊल उचलायला सुरुवात केलेली आहे. लोकांमध्ये अपेक्षा लवकर लसीकरण होण्याचं. एक नक्कीच आहे की लसीकरण हे जे काही केलं जाईल 18 ते 44 हे संपूर्ण त्यांचं जे ITचं डिजिटल मॉडेल आहे कोविन नावाचं त्याच्यावरच केलं जाणार. त्यामुळं डायरेक्ट तुम्ही जाऊन त्या ठिकाणी लसीकरणाला सेंटरला जाऊन लसीकरण केलं जाणार नाही. तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करावं लागेल आणि ऑनलाईन बुकिंग तुमचं ॲक्सेप्ट झाल्यानंतर तुम्हाला टाईम स्लॉटप्रमाणे तुम्हाला जावं लागेल. त्यामुळे झुंबड करू नका. अजून अवेलेबल नाही आहे. जरूर आपल्याला करायचं आहे परंतु अवेलेबल नाही आहे. खरेदी करायचं आहे तरी अवेलेबल नाही आहे. आणि त्यामुळं अवेलेबिलिटीच्या संदर्भाने निर्णय जोपर्यंत हे उत्पादक लोक घेत नाहीत आणि जोपर्यंत आपला निर्णय त्या अनुषंगाने घेत नाहीत आपण तोपर्यंतची अडचण आहे. त्यामुळं विसडघाई करू नका. सर्वच राज्यांमध्ये 1 मेला लगेच सुरू होईल हा अजून माझ्या समोर प्रश्नचिन्ह यासाठी वाटतो की अवेलेबिलिटीचा मोठा प्रश्न आहे. आपण पैसे खर्च करू शकतो राज्याच्या वतीनं, परंतु अवेलेबल करून देणारे जे लोक आहेत त्यांच्याजवळ आज त्यांनी होकारार्थी उत्तर लगेच 1 मेला आम्ही एवढे व्हॉइस देऊ असं अद्याप सांगितलेलं नाही. आपण पत्र दिलेत परंतु आपण पाठपुरावा करतोय.
परंतु अजून त्याचा रिस्पॉन्स तसा नाही आहे. त्यामुळे जसा रिस्पॉन्स येईल आणि जसं कॅबिनेटमध्ये पॉलिसी ठरेल त्या पद्धतीनं कार्यवाही केली जाईल. सर माझा प्रश्न आहे की सर पहिल्या लाटेनंतर दुसरा आता जी लाट आलेली आहे त्यासाठी राज्य सरकारने कशा पद्धतीने तयारी केलेली आहे, किती बेड्स वाढवण्यात आलेले आहे, थोडंसं सर डेटा जर दिला तर. हे बघा, सर्व कलेक्टर्सला बेड्स वाढवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. एव्हरी कलेक्टर त्यांनी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये बेड वाढवाव्यात. गव्हर्नमेंट हॉस्पिटल फुल झाले असतील तर कुठलेही प्रायव्हेट मोठे मंगल कार्यालय घ्यावेत, तिथे आपण ऑक्सिजनचे बेड्स वाढवावेत. काल मी स्वतः सांगेल की जालन्यामध्ये आम्ही एक त्या ठिकाणी अग्रेसन भवन नावाचं एक भवन आहे, त्या ठिकाणी आम्ही 100 बेडेडचं केलं आणि 10चं ICU केलं. एक ॲडिशनल फॅसिलिटी गव्हर्नमेंट च्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला अजून एक झाली. तसं प्रत्येक जिल्ह्यात होत आहे आणि अगदी सुस्पष्ट सूचना आहेत की बेड्स वाढवल्याच पाहिजेत, त्याच्यात काही कुठे तडजोड नको. त्याला लागणारं मनुष्यबळ दिलंच पाहिजे, त्याच्यासाठी तडजोड नको. गरज पडत असेल BAMS, गरज पडत असेल BHMS, गरज पडत असेल तर सगळ्या नर्सला वॉक इन इंटरव्ह्यू देऊन पटकन नेमणुका द्यायच्या, त्यांच्या टेक्निशियन्सला नेमणुका द्यायच्या. मनुष्यबळात कुठेही अडचण येता कामा नये, बेड्समध्ये अडचण येता कामा नये आणि मेडिसिन्समध्ये अडचण येता कामा नये. काल मला काही समजलं की बऱ्याच लोकांना असं वाटत असेल, पण डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला कोविड रिलेटेड सगळे बेड्स, सगळे मेडिसिन्स उपलब्ध असलेच पाहिजे हे आत्ता सुद्धा मी VC वर सांगितलं आणि ती जबाबदारी सर्व आरोग्य विभागाने घेतलेली आहे. निश्चित प्रकारे रेमडेसिवीरची एक थोडी मारामार आहे, परंतु फ्लॅव्हिपिराविर असेल किंवा तुम्हाला दररोजच्या ट्रीटमेंटसाठी लागणारे तुमचे अँटीबायोटिक्स असतील, अँटीकॉइग्लंट्स असतील किंवा स्टिरॉइड्स असतील, ह्या ज्या काही गोष्टी लागतात ह्या 100% प्रत्येक हॉस्पिटलला गव्हर्नमेंटच्या उपलब्ध आहेत. प्रायव्हेटने आपापल्या स्तरावर उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. मार्केटमध्ये ते उपलब्ध आहे. BPCL जवळ कोविड सेंटर उभारण्यासाठी केंद्राने आता परवानगी दिली आहे. त्याचं काम कुठपर्यंत आलं, कधीपर्यंत आपल्याला ते घेऊन मिळेल? कारण तुम्ही जसं JSW पासून लवकर ऑक्सिजन मिळेल असं सांगताय, तर BPCL जर उभं झालं तर मुंबईला रिलीफ मिळेल. BPCLचं मी अद्याप या मिनिटाला स्टेटस मला माहिती नाही, परंतु सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे ते पण लवकर कसं होईल, कारण आता सगळंच वॉर फुटिंगवर घ्यावं लागणार आहे. ते लवकर कसं होईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. सर, एक विषय असा आहे, स्थानिक लेवलला जेव्हा प्रशासन डॉक्टरांना सांगतं की ऑक्सिजन हा थोडा कमी वापरा किंवा नियमानुसार वापरावा, तर डॉक्टर सरळ प्रशासनाशी वाद घालतात की जर उपचार तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही करा. तर अशा परिस्थितीत काय निर्णय? मला असं वाटतं की आम्ही जे काही या ठिकाणी प्रेसला सांगतोय किंवा डॉक्टर्सला सांगतोय हे राजेश टोपे सांगत नाही आहे. हे टास्क फोर्स जी तज्ज्ञ डॉक्टरची, इथली 10-15 तज्ज्ञ डॉक्टरची इंटेन्सिव्हिस्ट आहेत, फिजिशियन्स आहेत, ज्यांचे 50-50, 40-40 वर्षाचे अनुभव आहेत ते, आणि मला वाटतं सेंट्रल गव्हर्नमेंटची जी काही टीम आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटची टीम आणि आपले टास्क फोर्सचे जे काही ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स आहेत आणि मग त्यात ऑक्सिजनचा जो वापरण्याचा विषय आहे त्यात प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या VC मध्ये सांगितलं की काटकसरीनं ऑक्सिजन वापरणं ही काळाची गरज आहे. आता यावरून जी SOPs तयार झालेल्या आहेत त्यात काही सक्सेस स्टोरीज केरला आणि मध्य प्रदेश याच्या सक्सेस स्टोरीज प्रधानमंत्र्यांनी स्वतः VC मध्ये सांगितल्या. आता आपलं काम आहे की आपण त्या सक्सेस स्टोरीजमध्ये काय त्यांनी एक्झॅक्टली केलं त्या गोष्टी स्वीकारून आपण त्याचं अनुकरण केलं पाहिजे. त्यातूनच आपण एक जी म्हणतो आपण की ऑक्सिजन सिस्टर किंवा ऑक्सिजन नर्स ही कल्पना सुद्धा त्यातलीच असते. त्यामुळे गुड प्रॅक्टिसेस देशामध्ये आणि जगामध्ये कुठेही जर चालू असतील तर ते आपण स्वीकारल्या पाहिजे. आपण आरोग्य विभागाने कोणते पर्याय दिले, जसं तुम्ही सांगितलं आम्ही कॅबिनेटला हे पर्याय देणार आहोत. एक तर हे पर्याय काय, दुसरं काल राज्यातच एका मंत्र्यांनी असं लिहिलेलं आहे की आपले अँटीजेन टेस्टसाठी किट्स नाही आहेत, औषधं उपलब्ध नाही आहेत, त्यामुळे ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. ह्याला आपण कसं बघणार? आणि तिसरा प्रश्न, 1 मे पासून खरंच 18 वर्षाच्या वरील लोकांचं लसीकरण होऊ शकणार नाहीये का, आणि यासाठी सरकारला वाट बघावी लागणार? सर, शक्यता कमी आहे का 1 मे पासून? 3 जे प्रश्न आहेत त्यातला पहिला प्रश्न जो आहे तो तुमचा मोफत लसीकरणाच्या संदर्भात माझं आपल्याला एकच मी फार स्पष्ट सांगितलं की प्रस्ताव आरोग्य विभागाने आता कॅबिनेटकडे पाठवलेला आहे. आज कॅबिनेट लावायची का उद्या लावायची, माझ्याशी झालेल्या चर्चेमध्ये त्यांनी फार स्पष्ट सांगितलं की राजेश आपण 1
एकच कॅबिनेट आरोग्यमंत्री राजेश टोपे आता संवाद साधतात. लसीकरण हाच एक रामबाण उपाय आहे, पण सध्याची स्थिती काय आहे आणि 1 मे पासून लसीकरण सुरू केलं जाऊ शकतं की नाही आणि याबद्दल दोन्ही कंपन्यांना आम्ही पत्र लिहिलं, पण त्यांचं अजून उत्तर आलेलं नाही असं देखील त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर राज्यातली आत्ताची स्थिती काय आहे, लस केंद्रांवर झुंबड करू नका कारण तेवढ्या लसींचा साठा आपल्याकडे नाही असं देखील आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलेलं. आतापर्यंत 1.5 कोटी नागरिकांचं लसीकरण झालंय असं देखील आता त्यांनी या प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हटलंय. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतो. येणाऱ्या बुलेटिनमध्ये याचे अपडेट्स घेत राहणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.